पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून यंदा विशेष खबरदारी मुंबई महानगरपालिकेकडून घेण्यात आलेली आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहू शकतो नालेसफाईला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। सध्या हा धारावीचा नाला आहे आणि या सगळ्या कामाची पाहणी करण्यासाठी स्वतः पालिका आयुक्त भूषण गगराणी जे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून खरं तर ही नालेसफाई जी आहे त्याची पाहणी केली जाते। 30% नालेसफाईचं काम जे ते झाल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे आणि यंदा विशेष AI टेक्नॉलॉजी वापरून जे ते नालेसफाई जी आहे ती करण्यात येण्याची बाब जे ते समोर आलेले। मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिले असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि सोबतच इतर पालिकेचे कर्मचारी आणि अभियंता यांना घेऊन जे ते पालिका आयुक्त भूषण गगराणी हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी नालेसफाई जी आहे ती सुरू आहे। खरं तर JCBने आता धारावी येथील नाल्याची जी आहे ती सफाई सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। पालिका आयुक्त भूषण गगराणी आपल्यासोबत आपण थेट बातचीत करणार। सर, तुम्ही स्वतः आज ग्राउंडवर येऊन संपूर्ण नाल्यांची पाहणी करतात, मुंबईतले जे महत्त्वाचे मोठे नाले त्याची पाहणी करतात, काय नेमकं समोर आलेलं आहे? नाही, आमचा जो नालेसफाईचा कार्यक्रम आहे महापालिकेचा, सर्व अधिकारी कर्मचारी मग ते डिपार्टमेंटचे असतील किंवा वॉर्डचे असतील हे व्यवस्थित सध्या त्याचं स्वच्छता आणि सफाई चालू आहे। साधारणतः 250 किलोमीटरचे जे आपले नाले आहेत त्याच्यामध्ये 30% काम आता पूर्ण झालेलं आहे आणि वेळापत्रकाप्रमाणे चालू आहे। पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर आपले सगळे नाले मुंबईमधले स्वच्छ होतील। या निमित्तानं मी फक्त एकच आवाहन करू इच्छितो की वारंवार जो प्लास्टिकचा कचरा मुख्यतः टाकला जातो, मलबा टाकला जातो नाल्यामध्ये, तो नागरिकांनी टाकू नये। जे ठरलेले ठिकाण आहेत त्या ठिकाणी टाकावा की ज्याच्यामुळं आमचे नालेसफाईच्या कार्यक्रमाला मदत होईल। सर, यंदा विशेष AI तंत्रज्ञानाचा वापर जो आहे त्या संपूर्ण नालेसफाईमध्ये करण्याची माहिती स्वतः पालिकेने दिली होती, कसं हे कार्यरत होतं? हां, यावेळेला AI तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा सूचना आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या। जसं की आपण यापूर्वीसुद्धा माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केला होता महापालिकेने, GIS बेस्ड व्हेकल आपण पहिल्यांदाही लावले होते, पण आता पहिल्यांदा आपण प्रत्यक्ष ज्या ठिकाणी नाला काढला जाईल त्याचं सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सुद्धा लोकांना आपण उपलब्ध करून देणार आहे की ज्याच्यामुळं तुम्हाला अगदी नाल्यापासून काढलेला कचरा, त्यानंतर तो वर काढून सुकवलेला कचरा, गाळ, तो काढल्यानंतर त्याचं त्या गाडीमध्ये ज्यावेळेला तो टाकला जातो ते, त्यानंतर ती गाडी कुठंपर्यंत पोचते, किती किलोमीटर पोचते आणि तो कुठल्या ठिकाणी डंप केला जातो, हे पूर्ण तुम्हाला त्याचं माहिती वेबसाईटवरती महापालिकेच्या उपलब्ध आहे। त्यामुळे अत्यंत पारदर्शक पद्धतीनं करायचा आमचा प्रयत्न आहे। यंदा मुंबईची तुंबई होणार नाही असा विश्वास ठेव। हो, पूर्ण प्रयत्न आहे। आमच्याशी बोलण्यासाठी तर हे होते स्वतः पालिका आयुक्त भूषण गगराणी जे नाले सफाईची पाहणी करण्यासाठी ॲक्शन मोडवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईतील 250 किलोमीटरचे जे मोठे नाले आहेत त्यांची पाहणी करताना ते आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।